नमस्कार. आमच्या शाळेचं नाव पोवेसो धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळा परुरपाडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. आमच्या टीमचे नाव डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहे व आमच्या संकल्पनेचे नाव कचरा व्यवस्थापन. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत असेलच की कचऱ्यामुळे हवा, पाणी, माती या सर्वांचे प्रदूषण होत असते. त्यामुळे रोग पसरतात व परिसंस्थेवर वाईट परिणाम होतात. यासाठी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन व व्यवस्थापन, विल्हेवाट चांगल्या प्रकारे केल्याने आपल्या परिसंस्थेची आपण सुरक्षा करू शकतो. येथे आम्ही कचऱ्याची संकलन कशा प्रकारे केले जावे हे दर्शवले आहे. आता आपण पाहू शकता, प्रत्येक शहरात, गावात कचऱ्याचे संकलन कसे केले जावे, तर आपल्या घरात ऑर्गॅनिक कचरा उत्पादित होत असतो. आता ऑर्गॅनिक कचरा म्हणजे काय, तर असा कचरा जो जमिनीत लवकरच विघटन पावतो. तर या कचऱ्यामध्ये फळभाज्यांच्या साला, सडलेले अन्न इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आता येतो तो म्हणजेच पेपर मध्ये काय, आपल्या सर्वांच्या घरामध्ये पेपर वर्क होत असतो. आपण पेपर वापरला की तो फेकून देतो. परंतु जर आपण तो पेपर वेगळा करून त्याचे संकलन केले तर त्याची नक्कीच रिसायकलिंग केली जाऊ शकते. त्यानंतर येतो तो म्हणजे हा प्लास्टिक. प्लास्टिक हा सर्वात मोठा शत्रू असतो, कारण प्लास्टिक हा नॉन डिग्रेडेबल असतो. अशी वस्तू जी कधीच डिग्रेड होत नाही, त्याचं विघटन जमिनीत होत नाही. पण जर आपण प्लास्टिक वेगळा करून त्याचे संकलन केले तर त्याची नक्कीच रिसायकलिंग होऊ शकते. त्यानंतर ई वेस्ट. आता ई वेस्ट म्हणजे काय, ई वेस्टचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट. असा वेस्ट जो इलेक्ट्रॉनिक ओरिजिनचा असतो पण तो नॉन फंक्शनल, म्हणजे त्याची कार्यक्षमता पूर्णतः संपलेली असते. आपल्या प्रत्येकाच्या घरात नॉन फंक्शनल टीव्ही असतात, मोबाईल फोन असतात. अशांची आपण फेकून देण्याऐवजी त्यांना वेगळे करून त्यांचे संकलन केले तर त्यांची नक्कीच रिसायकलिंग केली जाऊ शकते. त्यानंतर येते तो म्हणजे मेटल. आता मेटल, प्रत्येकाच्या घरात मेटलच्या वस्तू असतातच, परंतु त्या मेटलच्या वस्तूंना गंज पकडलं की आपण ती फेकून देतो. परंतु त्यांना आपण जर वेगळं करून त्यांचं संकलन केलं तर त्यांची नक्कीच रिसायकलिंग होते. त्यानंतर ग्लास. प्रत्येकाच्या घरात काचेच्या वस्तू असतातच, काचेचा ग्लास, काचेचे इतर वस्तू. मात्र त्या समजा कधी तुटल्या, पडल्या की आपण त्या फेकून देतो. परंतु त्या फेकण्याऐवजी आपण त्यांचे संकलन केले तर नक्कीच त्यांचा उपयोग पुढे होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात कचऱ्याचे योग्यरित्या संकलन, व्यवस्थापन झाले तर नक्कीच आपण आपला निसर्ग वाचवू शकतो. कचरा वर्गीकरणामुळे आपण आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो, तसेच संसाधनांची बचत होऊ शकते, मानवी श्रम देखील कमी होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कचरा वर्गीकरण करताना सफाई कामगार जास्त वेळ कचऱ्यामध्ये राहतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात ते अशा प्रकारच्या कचऱ्याच्या वर्गीकरणामुळे आपण कमी करू शकतो. धन्यवाद.